रामकृष्ण हरी मंडळी, पंढरीच्या दिशेने वारीची वाट सुरू आहे आणि ह्या पायी वारीमध्ये जर कोणाला शेविंग करायचं असेल, दाढी मिशा करायच्या असतील तर कशा करणार? तर वारकऱ्यांचं हे सलून असतं असं. हे बघा, वाल्हेच्या दिशेने म्हणजे जेजुरीवरून पालखी आता वाल्हेच्या दिशेने निघालेली आहे आणि हे असे वाटेमध्ये सलून असतात स्पेशली फॉर वारकरी. आणि हे मस्तपैकी हवेशीर चारी बाजूनी मस्त छान चहू बाजूनी सगळीकडे डोंगरच्या डोंगर आहे. हा, डोंगरांच्या कुशीत वाल्हे गाव आहे आणि तिथे आता आज मुक्काम असणार आहे वारीचा. आणि असे ह्या हायवे वरती एकदम मस्त ओपन एअरचा आस्वाद घेत छान ओपन एअर सलून या ठिकाणी आहे. आणि इथे एक वारकरी आहेत, यांचं नाव आहे, काय नाव दादा आपलं? रमेश बर्गे. रमेश बर्गे. आणि किती वर्ष वारी करताय? 10 वर्ष झाली. अच्छा, 10 वर्ष झालं वारी करतायत. कसा आहे अनुभव वारीचा? आनंद आहे. आनंद आहे का? होय. अच्छा, हा. काय मिळतं वारीतून? वारीतून काय आनंद मिळतोय, भक्ती मिळते, बर. हरिनाम ऐकायला मिळतोय. अच्छा, हरिनाम. सुख शांती हीच सर्व सुखाची गोडी. हा. सगळं प्रपंच सगळं सोडून आम्ही त्या विठुरायाला भेटायसाठी सगळी तळवळीनं त्या मार्गाने चाललेली आहेत. हा. म्हणजे आनंदच आहे, सगळ्यांना आनंद आहे. होय का? जे ज्याला ह्या मार्गातलं हे अनुभव नाही ते बी ह्याच्यामध्ये जरी आलं हा. तरी ते बी आमच्यासारखं होतंय आणि त्याला बी आनंद येतोय आणि त्याला बी वाटते पंढरीकडे जावं. पंढरीकडे जावं. होय, विठुरायाला भेटायची आस लागलेली आहे सगळ्यांना. तुम्हाला विठुराया भेटला का? आम्हाला भेटला आणि रोजच भेटतोय आम्हाला. होय. कसा? कसा भेटतोय तो दिसत नसला तरी हा वारा दिसत नाही परंतु वारा आहे ना, हा. मग भगवंत आहे हे आमची श्रद्धा आहे. ह्या श्रद्धा रूपाने तो आम्हाला भेटलेला आहे अरे आणि वा. आमच्या सोबतच असतोय. अरे वा. तुमच्यामध्ये सर्वांमध्ये तोच आहे. हा. म्हणजे किडमुग्यापासून ते सम्राटापर्यंत सर्वांमध्ये भगवंत भरलेला आहे. अरे वा. त्यामुळे तो आपल्यामध्येच आहे. हा. त्याला नाही असं म्हणायचं नाही. फक्त तिथे विटेवरती तो एक प्रतिमा म्हणून भगवंत आहे हा. आणि खरा भगवंत आपल्या हृदयामध्ये राहतोय. अरे वा. त्याच्यामध्ये विश्वास ठेवायचा आणि वाट चालत राहायचं. रामकृष्ण हरी. हा. किती छान, किती छान बोलले ना हे वारकरी दादा. आणि तर असा आमचा वारकरी आणि अशी आमची ही पंढरीची वारी. त्यांची अर्धवट राहिलेली दाढी आता पूर्ण होतीये आणि मला माफ करा तुमच्या दाढीमध्ये व्यत्यय आणला त्यासाठी. ओके, तर सोबत राहा वारीच्या वाटेवरती. वारीचा हा प्रवास अनुभवत राहा. रामकृष्ण हरी.